तर स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई सरांचं. तुम्हाला घाबरून टाकलेस खरं तर. इंडस्ट्रीत राहायचं असेल ना तर फक्त प्रामाणिकपणा पाहिजे आणि सातत्य पाहिजे. तुला खरं सांग, हा. जर शेतकरीने उद्या ठरवलं की आम्ही शेतीच करणार नाही, आम्ही पिकवणार नाही, तुम्ही खाणार काय? डेस्टिनीने मला परत ठाण्यातच आणलं आणि ठाण्यात सेटल केलं. ज्या घरात मी राहायलाच गेलो नाहीये ते घरच विकावं लागणार. शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब नेहमी गुवाहाटी फाईल्स बद्दल बोलत असतात. तीच काय गोष्ट आहे का म्हणजे नेक्स्ट फिल्म मध्ये? आनंदीगे साहेब हयात असताना त्यांनी खूप लोकांचं भलं केलं. हा. हयात नसताना भलं केलेलं मी आहे. वा. मी एका विशिष्ट स्ट्रगलिंग पिरियड मध्ये होतो. 2015 साली कुठेतरी मला माझ्या आयुष्यात बरे दिवस दिसायला लागले. बरे. मी आता कुठे 34-35 वर्षाचा वाटतो. तुम्ही जास्त म्हणताय. 24. हा. थँक्यू व्हेरी मच पार्टी तुला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मराठी नटांना फार कमी लेखतात का हे? नमस्कार, कलाकारांचा कट्टा या पॉडकास्टमध्ये मी अश्वजित सावंतफुले तुमचं स्वागत करतो. आज ऍक्च्युली 2 गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आणि आज मी पहिल्यांदा माझ्या लहानपणीच्या त्या हिरोला भेटतोय ज्यानं नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय असं विचारून जबाबदारीचं भान दिलं. पुढे कधी दासू बनून, तर कधी भगवान दादाच्या रूपात, तर कधी सुनील केळकर बनून आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं. तर स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई सरांचं. नमस्कार. 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 तुम्हाला घाबरून टाकलेस खरं तर. का? तुझ्या वेळच्या हिरो म्हणजे मी खूप म्हातार झालो. नाही, मीच खूप लहान होतो तेव्हा. सर, आपण तुमच्या एकंदरीत पूर्ण प्रवासावर बोलणारच आहोत. पण सुरुवातीला माझा एक प्रश्न आहे की तुमचा कॉल कट खूप व्हायरल होतोय सध्या. तुम्ही सेटवर आहात कुठल्या तरी आणि बोलताय खूप बजेट मोठं आहे, ते नेमकं काय? नाही, मी आता एक महेश मांजरेकर सरांची एक फिल्म करून आलो गोव्यातनं. हा. जशी तुम्ही एक फिल्म केली आता मामाच्या गोव्याला जाऊया, तशी मी आता एक गोव्यात फिल्म करून आलो बंडखोर नावाची. ओके. महेश मांजरेकरने डिरेक्ट केली आहे. एक वेगळा विषय. 5 महिला आयुष्यात स्वतःला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने बंडखोरी करतात. खूप छान विषय. आत्ताच्या जेनझी पिढीचा पण आहे आणि त्यांना अनुकरण करणार किंवा त्यांना अनुमोदन करणाऱ्या आधीच्या पिढीचा पण आहे. त्या फिल्मचे तुम्ही महत्वाचे भाग आहात. असा देऊळ बंद 2 ऑलरेडी म्हणजे बॉक्स ऑफिसवर फुल धुमाकूळ घालतो. हो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकदम मुळात काय, देऊळ बंद भाग 1 याची पुण्य खूप होतीच आणि स्वामी समर्थांचे भक्त जगभर आहेत. हो. म्हणजे स्वामी समर्थांना समोर ठेवून किंवा स्वामी समर्थांना स्मरून कोणाच्या दिवसाची सुरुवात झाली नाही असा कोणीही माणूस आपल्याला भेटणार नाही. बरोबर. किंवा कुठल्याही कार्यक्रमाचा मुहूर्त झाला नाही असाही कुठला मुहूर्त कार्यक्रम आपल्याला सापडणार नाही. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे परत त्यात की प्रवीण तरडे सारखा लेखक दिग्दर्शक. प्रवीण तरडे हा स्वतः स्वामी भक्त आहे आणि त्याला प्रेक्षकांची नाडी माहिती आहे. बरोबर. प्रेक्षकांना एक्झॅक्ट काय आवडतं. मग त्यांनी देवाला आणलंय, पण देवाबरोबर त्यांनी सामाजिक विषय सुद्धा त्यात हाताळलाय. फार छान सिनेमा त्यांनी केलाय. क्रिटिक्स मध्ये पण मला काही मी ऐकले क्रिटिक्स, काही वाचले. साधारणतः 80% क्रिटिक पॉझिटिव्ह असेल. हो, आहेतच. पण मी आजच प्रवीणला सांगितलं की 20% क्रिटिक जरी निगेटिव्ह असतील तरी ते का निगेटिव्ह आहे हे आपण कलाकारांनी, दिग्दर्शकांनी बघणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ऍटलिस्ट पुढच्या भागामध्ये तुला ते 20% मधले 10% पर्यंत आणता आले तरी तू यशस्वी आहेस आणि त्या क्रिटिक्सला मान दिल्यासारखं. बरोबर. सर, सामाजिक विषयाला घेऊन देऊळ बंद 2 तर आहेच, पण एकाच आठवड्याच्या गॅपने पुन्हा तुमचा महाराष्ट्र फाईल्स ही फिल्म येते. हो. त्या फिल्म बद्दल काय सांगाल? काय आहे नेमकी ती फिल्म? द महाराष्ट्र फाईल्स ही फिल्म ऍक्च्युली खूप वर्षापूर्वी शूट केली गेलेली आहे. पण मी त्या निर्मात्याला खूप हॅट्स ऑफ करतो, संजू कुमार राठोड, दिग्दर्शक निर्माते. असा जर चिकाटीचा निर्माता असेल तर मराठी सिनेमाला चांगले दिवस येऊ शकतात परत उत्तम. आता चांगले दिवस नाहीत असं माझं म्हणणं नाही, पण आता कुठेतरी मला नेहमी डळमळीत दिवस दिसतात मराठी चित्रपट सृष्टीला. या निर्मात्यांनी इतकी चिकाटी धरून ठेवली की त्यांनी म्हटलं नाही, मला हा सिनेमा कम्प्लीट करायचा आहे आणि रिलीज करायचा आहे. आणि केला. आणि तो रिलीज करतायत आणि चांगल्या पद्धतीने रिलीज करतायत. सिनेमाचा विषय हा भूसंपादन असं म्हणता येईल आपल्याला. एका गावातल्या एका गरीब महिलेची जमीन तिच्या नकळतपणे कोणाच्या तरी घशात जात असते. नंतर ती जाते आणि तिला कळतं की आपल्याला त्याचा मोबदला पण मिळालेला नाही आणि ती विधवा महिला कशा पद्धतीने फाईट करते आणि तिला फाईट करत असताना मी राजवीर नावाच्या एका सरपंचाची भूमिका घेतली. तो तिला कशा पद्धतीने मदत करतो, तिला कसा त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जातो,
तिला ते भूसंपादनाचा मोबदला मिळतो की नाही मिळत हम्म. हे तुम्हाला सिनेमातच बघायला मिळेल. हम्म. पण अत्यंत इन्स्पायरिंग मूवी आहे. ट्रू इव्हेंटवर आधारित आहे. सयाजी शिंदे आहेत, नागेश भोसले आहेत, वीणा जामकर आहे, मी आहे, उषा नाडकर्णी आहे, अजय अतुलचं म्युझिक आहे. आणि नुसताच सामाजिक विषय नाही, थोडासा एंटरटेनमेंट पण म्हणून त्याच्यामध्ये गौतमी पाटीलचं नृत्य आहे. त्याच्यानंतर सनी लिओनीचं गाणं आहे. शांताबाईचे खूप वर्षापूर्वी गाजलं होतं गाणं, ते सनीनी त्याच्यावर परफॉर्मन्स केलाय. असा एक छान पॅकेज असलेला तो सिनेमा आहे द महाराष्ट्र फाईल्स. पण सर म्हणजे दोन्ही सिनेमे जर आपण पाहिले तरी एक मूळ त्यातला एक महत्वाचा दुवा ठरतो शेतकरी. दोन्हीकडे पण शेतकऱ्यांचाच विषय. तर तुम्हाला एक कलाकार म्हणून तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कसं पाहता? म्हणजे मुळात शेतकरीच महाराष्ट्राचा नाही, भारताचा कणा कोण असेल तर शेतकरी. जर शेतकरीने उद्या ठरवलं की आम्ही शेतीच करणार नाही, आम्ही पिकवणार नाही, तुम्ही खाणार काय? पण शेतकरी तसं करत नाही. कारण देवानंतर आपण कोणाला मानतो तर शेतकऱ्याला मानतो. बरोबर. पण त्याही बरोबर काही गोष्टी अशा आहेत ज्या शेतकरी बांधवांनी पण लक्षात घेतल्या पाहिजेत. अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही अपग्रेड झाला नाहीत, तुम्ही अजूनही त्याच गोष्टीला चिकटून राहिलात तर तुमची डेव्हलपमेंट कशी होईल? आणि डेव्हलपमेंट करत असताना एखादा शेतकरी जर डेव्हलप झाला असेल तर त्यांनी न डेव्हलप झालेल्या शेतकऱ्याला अपग्रेड होण्यासाठी मदत करणं पण गरजेचं आहे. आधुनिक शेतीसाठी. कारण ज्ञान हे दिल्याने वाढतं. बरोबर. ज्ञान सांभाळून ठेवल्याने वाढत नाही. जर समजा हा सगळा मार्ग शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने अवलंबला, हे सांगणं खूप सोपं आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं एकदा ऐकून प्रयत्न करायला काय हरकत आहे? बरोबर, काहीच हरकत. एकदा नापास होईल, दुसऱ्यांदा नापास होईल, पण तिसऱ्यांदा एक गोष्ट तर कळेल. या प्रयत्नाऐवजी एवढा जर प्रयत्न केला तरी आपण सुखी राहू शकतो. बरोबर. आणि असं जर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, भारतातल्या शेतकऱ्यांनी केलं तर मी सांगतो चांगले दिवस यायला फार काळ नाही लागणार. बरोबर. कारण पाऊस आपल्या हातात नाही, पण अभ्यास आपल्या हातात. तुम्ही पावसाचा विषय काढलाच आहे आणि तुम्ही मराठवाड्यातलेच आहात, मी पण मराठवाड्यातलाच आहे. अच्छा, कुठल्या गावात तू? मी आष्टीचा आहे, बीड जिल्हा. तर मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आत्ताचा मराठवाडा म्हणजे आणि आधीचा तुमच्या वेळेचा मराठवाडा आता काय फरक जाणवतो? काहीच नाही, सेम आहे. काहीच फरक नाही, तसाच आहे. वृक्ष ते तर आहेच. जे काही होतं मराठवाड्यातलं ते इकडे आलं. आम्ही खूप प्रयत्न करतो तिकडे काहीतरी चांगलं घडावं याचा, पण काही घडतच नाही. गुन्हेगारी वाढली ते वेगळंच. तेच सांगतोय ना तुला. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, पर्सेंटेज सेम आहे, कॉन्सन्ट्रेशन बदललं. बरोबर आहे. आमच्या संभाजीनगरला नाट्यशास्त्र विभागातनं कितीतरी लोक मुंबई पुण्यापर्यंत आली, कितीतरी लोक. आज नाट्यशास्त्र विभागाची अवस्था काय? बरोबर, तिकडे कोणीच नाहीये. बरं, आम्ही प्रयत्न करतो, म्हणजे आम्ही म्हणतो त्यांना की आम्हाला चान्स द्या, आम्ही काहीतरी करतो तुमच्यासाठी, पण त्यासाठी कोणी आम्हाला बोलवत. उदासीनता. आता आपण मराठवाड्यापर्यंत पोहोचलो आहोत. आता संभाजीनगरमध्ये तुम्ही राहिलात, वाढलात. तुमचं बालपण कसं होतं? माझा जन्म संभाजीनगरचा नाही, माझा जन्म आहे आंध्र प्रदेशातला. अच्छा. माझी आई आंध्र प्रदेशातली आणि माझे वडील आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरचे. ओके. तिकडे माझं बालपण सुरू झालं, पण शिक्षणाच्या निमित्ताने माझं संभाजीनगरला येणं झालं. ओके. आणि मग संभाजीनगरला असं म्हणता येईल की संभाजीनगर माझी शिक्षणभूमी आणि ठाणे माझी कर्मभूमी. बरोबर. पण बालपण खूप छान होतं. असं म्हणतात की परत बालपण यावं, बालपण देगा देवा. कारण बालपणामध्ये जी निरागसता असते ती कशातच नसते. म्हणजे मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा स्वार्थाशिवाय मित्र भेटायचे. काही घेणं देणं नसायचं, फक्त हा आज भेटला नाही, आज आपण भेटलं पाहिजे, गंमत जम्मत केली पाहिजे, क्रिकेट खेळलं पाहिजे, गोट्या खेळल्या पाहिजेत, लब्धू खाल्ले पाहिजेत, हाच फक्त विषय असायचा. आणि ही निरागसता मला असं वाटतं 10वी 11वी पर्यंत होती. नंतर हळूहळू अभ्यासाच्या निमित्ताने अभ्यासात अडकत गेलो. मग हळूहळू आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यात अडकलो. मग मुंबई ठाण्यात येऊन आता काहीतरी आपण कर्मभूमी आहे ही, आपण इथे काहीतरी काम केलं पाहिजे, आपण आपलं सेटलमेंट केली पाहिजे म्हणून त्यात अडकलो. आणि हळूहळू ती निरागसता निघत गेली. निरागसता जरी गेली असली तरी पण लहानपण एक वेगळं जग असतं. तुम्ही लहानपणी वांड होता जरा, म्हणजे एक किस्सा माझ्या रिसर्च मध्ये आला होता. तुम्ही कलेक्टरच्या एका मुलाला मारला वगैरे होता, काय तो सीन? अच्छा, नाही काय झालेलं सांगतो. ही गोष्ट माझ्या माहितीप्रमाणे 6वीची असेल. मी एक नाटक करत होतो, नाटकाचं नाव मला आठवत नाही.
आणि त्या नाटकामध्ये मी माकडाची भूमिका करत हा. होतो. आणि त्याच नाटकामध्ये औरंगाबादला एक कलेक्टर होते तेव्हा, त्यांचा मुलगा पण काम करत होता. तो माझा क्लासमेटच होता. अच्छा. नाटक वगैरे सगळं संपलं, माझी एंट्री झाली की टाळ्या वाजवायचे, हा. सगळं व्हायचं. आणि रिझल्ट लागला हा. तर मला बक्षीसच नाही. बरं, सगळे मला म्हणतात तुला बक्षीस मिळणार हा मंग्या, हम्म. तुला बक्षीस मिळालं. मला बक्षीसच नाही. बक्षीस मिळालं त्याला. हा. तर मला एक असा राग आला त्याचा. इच्छा मारी, म्हणलं यार मी एवढं चांगलं काम केलं, मला बक्षीस नाही मिळालं, त्याला कसं काय बक्षीस मिळालं. हम्म. तर आजूबाजूचे मित्र होते ना, अरे नाही ते तो मोठ्या ऑफिसरचा मुलगा आहे ना म्हणून. तर माझ्या डोक्यात ते बसले. अच्छा. मोठ्या ऑफिसरचा मुलगा म्हणून त्याला म्हणून त्याला मिळालं. हा. बरं, त्याला एरवी तर मी काही करू शकत नव्हतो, हा. हा. कारण तो खरंच कलेक्टरचा कलेक्टरचा मुलगा. मुलगा होता. कलेक्टरची 2 वर्षांतर बदली व्हायची, हा. यांची पण बदली झाली होती. हम्म. आणि हा निघाला होता. हम्म. तर त्याला मी गाडीत नसं थांबवलं, म्हणलं 1 मिनिट इकडे थांबतो, मला हा. तुझ्याशी बोलायचं. आणि धनाधन मारला आणि पळून गेलो. खुन्नच काढली मी. हम्म. म्हटलं भेंडे, तुझ्यामुळे मला नाही अवॉर्ड मिळाला का, मला प्राइज नाही मिळालं, हा. घे फटके. पण ती गंमत होती. नंतर मी जेव्हा त्याचा विचार केला, मोठं झाल्यानंतर, थोडं समजू लागल्यानंतर, की अरे असं थोडीच असतं, हम्म. ऐसा थोडी राहत आहे. बरोबर आहे. काहीतरी चुकलं असेल माझं म्हणून मला मिळालं नाही, त्याचं काहीतरी माझ्यापेक्षा चांगलं झालं असेल म्हणून त्याला म्हणून मिळालं. पण हे सगळं असं असताना मुंबईकडे कूच करणं आता काळाची गरज आहे, हे कधी वाटलं तुम्हाला? प्रारब्धाला तुम्ही डिनाय करू शकत नाही. हम्म. डेस्टिनी आहे ना तुमची हम्म. आयुष्यातली, ही तुम्हाला तुमच्या मागेच असते. तिने ठरवलेलं असतं काय ते. मी माझे वडील डिस्ट्रिक्ट ऑडिट ऑफिसर म्हणून रिटायर्ड झाले, हा. अकाउंटंट होते ते. मी त्यांच्या एक दिवस मागे लागलो, हम्म. मला तुमच्याबरोबर मुंबईला यायचंय. त्यांचं इकडे ट्रेझरी ऑफिसला काम असायचं ओके. व्हीटीला. हा. हा. मला तुमच्यावर मुंबईला यायचंय. ते म्हणलं अरे नको, मुंबईला खूप गर्दी असते, हम्म. तू कसा येणार. म्हणलं नाही, तुमच्या गाडीत बसून यायचं. हम्म. आणि मी त्यांच्या गाडीमध्ये बसून आलो. क्या सुरुवात झाली मुंबईपासून. हम्म. 93 मुंबईला आलो. हा. आमदार निवासमध्ये राहत होतो. हम्म. मग हळूहळू घाटकोपरला आलो, मित्रांबरोबर राहायला लागलो. हम्म. मग ठाण्याला एका मामांकडे माझ्या राहायला आलो आणि तिथनं ठाणेकर झालो. वा. म्हणजे तुमचा प्रवास ठाण्यापासून सुरू झाला म्हणजे, आणि पुन्हा ठाण्यातच तुम्ही सक्सेस झाला. क्या बात. बिकॉज डेस्टिनी. डेस्टिनी खरंच. आणखी एक किस्साच आहे, म्हणजे असं स्ट्रगलिंगच्या काळात तुम्ही जोगेश्वरीवरून दादर पर्यंत एका हिंदी सिरियलच्या संदर्भात चालत आला होता. फर्ज नावाची सिरियल होती, फर्ज. हा. म्हणजे त्या क्षणी मला असं वाटलं की मराठी नटांना फार कमी लेखतात का हे हम्म. हिंदीवाले. तसं तुमच्यासोबत. घडलं होतं मला. हा. म्हणजे हे खरंच मतभेद करता का, यांच्या आपल्याबद्दल यांना फार आदर नाहीये, हम्म. किंवा आपल्याला खूप कमी लेखतात की, असं मला फार वाटायला लागलं हम्म. तेव्हा. झालं असं की फर्ज नावाची एक सिरियल होती. हम्म. त्या सिरियलमध्ये मराठी कलाकार खूप काम करत होते. हम्म. म्हणजे संदीप कुलकर्णी होता, नागेश भोसले हा. होता, त्याच्यानंतर मला वाटतं किशोर कदम होता, हे सगळेच होते. हम्म. आणि हे एका नाटकाच्या निमित्ताने या सगळ्यांची माझी भेट झाली होती. हम्म. माझ्या पहिलं हॅपी बर्थडे नावाचं नाटक या सगळ्यांनी बघितलं, अच्छा. अच्छा. माझा परफॉर्मन्स बघितला होता. त्यामुळे त्यांची माझी ओळख झाली होती. तर संदीप कुलकर्णींना मी नेहमी फोन करायचो हम्म. की संदीप दादा काय असेल तर मला हा. सांग, काय असेल तर मला सांग. तर संदीप दादा म्हटलं तू काळजी करू नको, तू चांगला नटेस, मी तुला हिंदी सिरियल देतोय कुठली तरी. अच्छा. आणि त्यांनी फर्ज साठी माझं नाव रेकमेंड केलं. हम्म. माझं कास्टिंग झालं, कॉस्ट्युम ट्रायल झाली, पैसे किती द्यायचे ठरले, सगळं ठरलं. हम्म. आणि मला बोलवलं गोरेगावला. हम्म. पहिल्या दिवशीचा कॉल टाइम मला काहीतरी सकाळी 7चा होता. हम्म. मी तिथे गेलो तर कोणीच नाही फिल्म सिटीत. मी वाट बघतोय, 8 वाजले, 9 वाजले, 9:30ला सगळे यायला लागले हळूहळू, हम्म. स्पॉट बॉय, प्रोडक्शन वाले. तर मी विचारलं, म्हणलं अरे कितने बजे का शिफ्ट है. हम्म. तो म्हणलं वो 10 बजे का शिफ्ट है. बापरे. म्हणलं अरे मुझे 7 बजे ही बुलाया. हाँ तो बैठो, चाय वाय पियो. ठीक आहे. हम्म. अख्खा दिवस गेला. मी कपडे घालून बसलोय, मेकअप बिकअप केलाय, 10 वाजता पॅकअप झालं, तरी काहीच नाही. काहीच झालं नाही. हम्म. मी विचारायला आलो, मी म्हणलं मेरा आज सीन नहीं कल है क्या. हम्म. म्हणलं मंगेश देसाई. त्यांनी लिस्ट मध्ये नाव बघितलं, हम्म. काहीतरी डिस्कशन केलं. हा अब कल आ जाओ असं म्हणून माझ्या आता 200 रुपये ठेवले त्यांनी. हम्म. ट्रॅव्हलिंग आला. ट्रॅव्हलिंग. कल जोगेश्वरी में आला, कमालिस्तान स्टुडिओ में. हा. दुसऱ्या दिवशी मी परत जोगेश्वरीला गेलो, कमालिस्तान स्टुडिओला. कपडे बिपडे घातले, मेकअप बिकअप करून बसलो आणि रूम मध्ये बसलो. तर लंच ब्रेक पर्यंत प्रत्येक जण यायचा आणि मला विचारायचा, आपको किस कैरेक्टर के लिए बुलाया, हम्म. किसने बुलाया आपको. हम्म. ये लॉयर के कपडे है ना, हम्म. ये कौन सा लॉयर आहे. हम्म. तर मला शंका यायला लागली की प्रत्येक जण असं का विचारतोय मला. बरोबर. म्हणून मी त्या प्रोडक्शन कंट्रोलरला विचारायला गेलो. मी म्हणलं बॉस, हर जना के मुझे यही बात पूछ रहा है, हाँ. म्हणजे प्रॉब्लेम क्या है.
और ये कपड़ा भी जो है ये अभी आज मेरा मेजरमेंट वाला नहीं है, ये बड़ा कपड़ा है। बोले नहीं बैठो बैठो बैठो, हमने खाना खाया? बोले नहीं अभी लंच ब्रेक हो जाएगा, खाना वाना खा लो आप बैठो, आप टेंशन मत लो। मतलब अरे टेंशन की बात नहीं है, कल से भी बैठा हूँ, आज भी बैठा हूँ, और ये सब लोग ऐसा आके पूछ रहे कुछ तो होगा। बॉस क्या हुआ है, आपको गलती से बुलाया है? दुसऱ्या दिवशी दुपारी सांगितलं. दुपारी सांगतात मला. मतलब गलती से? हो एक्चुअली क्या है, वो दूसरे का कास्टिंग हुआ था, लेकिन वो मिसअंडरस्टैंडिंग हो गया हमारे प्रोडक्शन मैनेजर का। वो अब टेंशन मतलब खाना वाना खा लो, आप मराठी एक्टर है ना, खाना वाला खा लो आप, आपका कन्व्हिन्स ले लो, बाद में अलग इस पे कास्टिंग कर दे. म्हणजे मला असं झालं तर मी काय करू, मी या माणसाचं काय करू. बरोबर. मी ग्रीन रूम मध्ये गेलो, कपडे काढले, परत त्याच्या प्रोडक्शन रूम मध्ये आलो. मी म्हणलं बॉस तेरा 200 रुपया तू ही रख ले, तेरा खाना भी नहीं चाहिए मेरे को. तो म्हणला नहीं खाने के ऊपर ऐसा गुस्सा नहीं करते. म्हणलं वो गुस्सा, मैं खाने के ऊपर गुस्सा करूंगा, खाना मेरे ऊपर गुस्सा करेगा, हम हमारा देख लेंगे. लेकिन मराठी आर्टिस्ट के बारे में ऐसा कभी जिंदगी में मत करो. अब एक दिन ऐसा आएगा, बोला एक तो आप मुझे बुलाओगे और मैं नहीं आऊंगा आपके पास काम करने के लिए, या तो आप मेरे से कभी जिंदगी में नहीं मिलेंगे. माझं डोकं इतकं गरम झालेलं होतं. 200 रुपये कन्व्हिन्स ना रे, त्या 200 रुपये कन्व्हिन्स खूप होतं रे, खूप होतं. 200 रुपये कन्व्हिन्स म्हणजे 2000 रुपये होते आमच्यासाठी, आणि ते घेतलेले नव्हते मी. हा स्वाभिमान आहे. स्वाभिमान होता तो. तू भीक का देतो मला 200 बरोबर आहे. कन्व्हिन्स लेके जाओ, हे काय कुठली पद्धत आहे तुझी. म्हणलं काय करूया, खिशात हात घातला, पैसे काहीतरी 12-13 रुपये होते फक्त माझ्याकडे. मी म्हणलं इथनं रिक्षाने जाणार, ट्रेनचं तिकीट काढणार, परत तिथनं रिक्षाने राहू दे म्हणलं. मी जोगेश्वरी स्टेशनला आलो, रेल्वेची पटरी पकडली आणि चालत 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 दादरला आलो. थेट दादरपर्यंत. थेट दादरला माझा मित्र राहत होता, जवळचा एकदम, त्याच्याकडे गेलो. बरं त्याला हे माहिती होतं सगळं की आता मी हिंदी सिरियल करणार आहे, अमुक. तो खुश होता एकदम. त्याचा उत्साह वेगळाच होता. म्हटलं सगळं छान झालंय, म्हणजे मला 10-15 मिनिटं शांत बसू दे, खूप थकलोय. तो म्हणला असा घामाघूम का झालायस तू एवढा, मी सांगतो तुला. मग बाहेर गेलो मी आणि त्याला सगळी स्टोरी सांगितली. म्हणलं असं असं सगळं घडलंय, म्हणजे मी पायी आलोय चालत. खतरनाक. पण अशा आयुष्यात प्रसंग यावेत. मी म्हणतो नटाच्या नाही, प्रत्येक माणसाच्या यावेत. जितका संघर्ष तुमच्या आयुष्यात, तितकं चांगल्या दिवसामध्ये तुम्ही जमिनीवर राहता, मिळालेल्या दिवसांचा आनंद उपभोगता जमिनीवर राहून. त्यामुळे स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. बरोबर आहे, असायला. त्या स्ट्रगल मधनं देवानी तेवढी शक्ती द्यावी, त्या स्ट्रगल मधनं उभा राहण्याची. सर एक अल्बेला फिल्म बाबतीत प्रश्न आहे. विद्या बालनजीचं कास्टिंग कसं झालं तुमच्या फिल्मसाठी? विद्या बालनजींचं कास्टिंग पण असं एकदम म्हणता येईल की जरा संघर्षातनच झालं. त्यात पण संघर्ष होताच. एक अल्बेला सुरू झालं आमचं शूटिंग, आणि तेव्हा गीता बालीचा रोल एक वेगळीच अभिनेत्री करणार होती. माझे मेकअप आर्टिस्ट विद्याधर भट्टे खूप मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत, म्हणजे मेकअप आर्टिस्टचे गॉड आहेत ते, इतके मोठे आहेत. ते मला मेकअप करत होते आणि मला म्हणाले काय हो मंगेशजी, गीता बाली कोणीतरी हिंदी नटी पाहिजे होती ना. हा पण मग कोणी तुमच्या ओळखीचे नाहीत का? म्हणलं माझे कसलं हिंदी, मराठी नट नीट बोलत नाहीत म्हणलं माझे. हिंदी नट मारी. कारण तेव्हा ऑलरेडी मी एक अल्बेलामध्ये भगवंतांचं काम करतोय, म्हणून बऱ्याच मराठी नट्यांना विचारलं होतं की तुम्ही गीताबालीचा रोल करणार, नाही म्हणले होते. तुम्ही करताय म्हणून. मी करतोय म्हणलं मला ते असे रिजेक्ट करतात, तर माझ्या कुठले हिंदी ओळखीचे असणार आहेत. म्हणलं नाही असं काय, थांबा तुम्हाला कोण वाटतं. म्हणलं खरं सांगू का दादा, म्हणले बघा मला ना राणी मुखर्जी, परिणीती चोप्रा, नाहीतर म्हणलं विद्या बालन, अच्छा, या तिन्हीपैकी एक जर कोणी असेल ना गीता बाली तर फार छान दिसेल असं वाटतं. विद्या बालन मला वाटतंय, विचारू का? म्हणलं विचारा. बाहेर गेले, काहीतरी आले परत आतमध्ये, मला मेसेज केला मी विद्या मॅडमला, त्यांचा रिप्लाय येईल थोड्या वेळात. म्हणलं सिरियसली हे बघ, त्यांनी मेसेज केला होता आणि अर्ध्या तासानंतर त्यांचा रिप्लाय आला, प्लीज कॉल म्हणून. दादा बोलले त्यांच्याशी आणि त्या म्हणाल्या की मी आता बाहेर आहे, आउट ऑफ इंडिया, आले की मी स्क्रिप्ट वाचते आणि आपण ठरवू काय करायचं. त्यांनी 8 दिवसानंतर स्क्रिप्ट ऐकली, अप्रतिम स्क्रिप्ट आहे. कोण रोल करते? हा भगवान दादा.
तर त्यांनी सांगितलं की मंगेश देसाई म्हणून ऍक्टर आहेत. म्हणजे मंगेश देसाई म्हणजे नाम सुना आहे किधर तो भी. तर ते आमचे दिग्दर्शक होते शेखर सरदांडेल. हो. ते म्हणाले रुको मैं आपको ना उन्होंने क्या किया उधर दिखाता हूं. म्हणून त्यांनी खेळ मांडला नावाची मी फिल्म विजूनी डिरेक्ट केलेली हो हो पहिले पहिली. त्या फिल्मचं टीजर दाखवलं. हाँ. टीजर का ट्रेलर दाखवलं. अरे इनको जानती हूँ मैं. ये डायरेक्टर साहब है ना, ये फिल्म के कौन डायरेक्टर है ये. तर बोले विजू माने. हाँ ये आए थे मेरे पास और एक फिल्म के लिए उनके फिल्म में इन्होंने काम किया है और ये देखा है मैंने उनके पास. अच्छा. अरे ये तो बहुत अच्छा एक्टर है. बिल्कुल डन कर लेते. वाह. म्हणजे त्यांनी बघ ना म्हणजे टीजर बघून बघून सांगितलं की चला हा चांगला ऍक्टर चांगला आहे, आपण याच्यावर काम करूया. नाही सर पण आणि त्या इन झाल्या. वा. पण खरोखर सर खेळ मांडलामध्ये अप्रतिम काम केलं तुम्ही. तो जो बाहुली सोबतचा सीन आहे माहिती, म्हणजे तो सीन मी बघितला, मी 8 रडत मिनिटाचा होतो. वन शॉट. मी रडत होतो, खूप रडत होतो मी 8 जेव्हा मिनिटाचा वन शॉट. वन शॉट. काय कमाल काम खरंच. सर ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही निर्मितीकडे कधी वळला? निर्मितीबद्दल उत्सुकता हे ना मला जेव्हापासून मी फिल्म करायला लागलो ना तेव्हापासून मला जाणवायला लागलो. अच्छा. काय व्हायचं, मी कुठली फिल्म करायचो तर मला बरेच प्रश्न पडायचे किंवा शंका यायच्या मनात की अरे यार हा कॅमेरामन का, हा दिग्दर्शक का, किंवा हे असं जेवण काय सेटवर, हे असं जेवण वाया का चाललंय सेटवर, किंवा आर्ट डिरेक्टर म्हणजे इथे हे पाहिजे होतं का नाही करत येते. म्हणजे अशा विचित्र वेगळ्या शंका यायच्या मला. तर मला असं वाटायचं की मग ही लोक प्रॉडक्ट साठी काम करतात का नाही करत, म्हणजे पैसे वाचवण्यासाठी काम करतात का पैसे लावून पैसे कमवण्यासाठी काम करायचं यांना. मला शंका यायची नेहमी. आणि मग मी ठरवलं की नाही आपण जेव्हा केव्हा काही गोष्ट करू ना तेव्हा सगळ्यात आधी आपण निर्मिती मूल्यांवर विचार करूया. आणि मग 2015-16 नंतर छोट्या छोट्या गोष्टींच्या निर्मितीमध्ये उतरलो. मग ठाणे महानगरपालिका झाली, मग पोलीस डिपार्टमेंटच्या काही गोष्टी झाल्या, त्यातनं शिकत गेलो की नाही इथे एवढे पैसे आपण टाकू शकतो, इथे एवढेच पैसे खर्च करायला लागतात. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली, मला काय त्रास झालाय अभिनेता म्हणून, मला काय त्रास झालाय सेटवर. मला जेवण चांगलं नाही मिळालं, मग मला जेवण चांगलं द्यायचंय. मला ट्रॅव्हलिंग चांगलं नाही मिळालं, मग मला ट्रॅव्हलिंग चांगलं द्यायचंय. मला वेळेवर पैसे नाही मिळालेत, मला वेळेवर पैसे द्यायचे. सगळ्यात महत्वाचं हे बघ, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, तू कमी पैसे दिले एखाद्या नटाला तरी चालतात, पण तू तो पॅकअप झाल्यानंतर त्याला दिलेस, त्याच्या चेहऱ्यावरचा हसू, खरंच नटच नाही म्हणत मी, टेक्निशियन असो कोणी असो, त्याच्या चेहऱ्यावरचं हसू जे असतं ना तेच सांगतं की तुझं प्रॉडक्ट हिट होणार आहे. खरं. आणि तू त्याला जेवढ्या वेळा फोन करायला लावशील, कब पैसा मिळण्यावाला आहे, कब पैसा मिळण्यावाला, तेवढं तू लक्षात घ्यायचं. तुझं हे प्रॉडक्ट हिट होईल कदाचित, त्याच्या पुढचंही होईल, पण हे तुला कधी ना कधी रिबॉन्ड म्हणून मिळणार. खरं. आणि हे सगळं मला दिसत होतं, त्यामुळे मी हे सगळं निर्मिती जेव्हा उतरलो तेव्हा मी केलं. नो डाऊट तुमच्या कुठल्याही निर्मितीमध्ये तुमचं मोठं पाठबळ असेल तरच तुम्ही ही सगळी डेअरिंग करू शकता. बरोबर. पाठबळ नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. सर तुम्ही आता जे म्हणालात की पॅकअप झाल्या हातात चेक येणं किंवा त्याचं आपलं मानधन येणं, हे तुम्ही मूल्य पाळता आणि त्याच्यासाठी तुम्ही घरही विकलं असं म्हणजे काहीतरी होत असं कानावर आलं. धर्मवीर एकच्या वेळेला सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण अचानकपणे एक गोष्ट अशी लक्षात आली की आपल्याला या गोष्टीसाठी पैसे लागणार आहेत आणि शॉर्टफॉल पडत होता आणि कुठनंच मॅनेज होत नव्हते. मग एकच पर्याय होता, ज्या घरात मी राहायलाच गेलो नाहीये ते घरच विकावं लागणार. मी म्हटलं ते घर विकायचा डिसिजन घेतला. बायकोला सांगितलं, म्हटलं असं असं आहे, पर्याय नाहीये. सिनेमा जर थांबला तर सगळ्याच गोष्टींची बदनामी होईल. बरोबर. आज ज्यांच्यामुळे आपल्याला ओळखतात त्यांची सुद्धा बदनामी होईल. बरोबर. म्हटलं तसं नाही, आपण हे घर विकू, देवाच्या मनात असेल त्याच्यापेक्षा मोठं घर मिळेल, काय फरक नाही पडणार आयुष्यात आपल्याला. आणि मी ते घर विकले. आनंदीगे साहेब हयात असताना त्यांनी खूप लोकांचं भलं केलं, हयात नसताना भलं केलेलं मी आहे. वा. आणि खरं आहे ते. आणि म्हणजे अजूनही ते आहेत. म्हणजे धर्मवीर आनंदीगे साहेबांची कुठेतरी शक्ती होती म्हणून ते इतकं यशस्वी झालं. आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तू लढ, मी आहे, अजिबात काळजी करू नको. तेच नाही, त्यांची अख्खी फॅमिली
म्हणजे त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे, त्यांच्या मिसेस सगळे माझ्या पाठीशी होते. तू कर छान, काही काळजी करू नको. अख्खी शिवसेना उभी होती. वा. सर माझा प्रश्न आता ह्याच रिलेटेड आहे की धर्मवीर करताना, आणि आता तो एकनाथजी शिंदे साहेबांचं आपण नाव घेतच आहात, तर असं नाही झालं की कलाकार म्हणून की एखाद्या पक्षाचा शिक्का बसेल आपल्यावर, याची भीती नाही का वाटली पण तुम्हाला? काय वाईट आहे म्हणजे का नाही म्हणजे काय नाही, पण कलाकार अलिप्त राहतात त्या सगळ्या गोष्टीपासून की बाबा एखाद्या पक्षासोबत नको नाव जोडायला हे माझं. बघ, हा. कला आणि राजकारण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी राजकारण्यांशी जोडले गेलेले कलाकार म्हणून माझी ओळख, माझी त्यांच्यावर ओळख काय झाली? कलाकार म्हणून झाली ना. ती कशी झाली तुम्ही एकदा सांगा. मी ते सांगतो, म्हणजे कलाकार म्हणून झाले ना. त्यांनी मला जवळ काय केलं, का म्हणून केलं? कलाकार म्हणून. मग वाईट काय त्यात? आणि कोणी ना कोणीतरी कुठला ना कुठल्या पक्षाचा माणूस कोणीतरी जवळ असतोच की. आदेश बांदेकर, सुबोध भावे, उद्धव साहेब त्यांचे चांगले जवळचे आहेत. मग शरद पवार साहेबांचा आपला हा जास्त जवळचा आहे, अमोल कोल्हे जवळचा, असं आहेतच. मी एकनाथजी शिंदे साहेबांच्या जवळचा आहे. बरं, त्यांनी जर मला तेवढं प्रेम दिलंय तर मी ते काय डिनाय करणार का? नाही. पण हे करत असताना मी इतर लोकांना नावं नाही ठेवत, कारण राजकारण आणि राजकारणी ही खूप मोठी माणसं आहेत. बरोबर. त्यांची बुद्धी इतकी महान आहे, इतकी मोठी बुद्धी आहे की तिथपर्यंत जाणे कठीण आहे. खरंच. एवढे पक्ष सांभाळणे, एवढ्या लोकांचा स्ट्रेस घेऊन जगणे आपण करू शकतो का? नाही. एका सिनेमाचा स्ट्रेस नाही घेऊ शकत आपण रे. महाराष्ट्र राज्याचा पक्षाचा काय स्ट्रेस घेणार आपण? आपल्यात हिंमत पण नाही तेवढी. तुम्हाला एक योग येतो कुठला तरी, एक संधी मिळत असते, ती संधी तुम्ही ऍक्सेप्ट करायची की नाही तुम्ही ठरवायचं. मला संधी आली किंवा माझ्या जवळ ते आले, मग त्यांनी जर मला मित्रत्वाचा हात दिलाय तर मी त्यांना म्हणणार. आणि ते माझ्या आज नाही म्हणलं तरी साहेबांचं एज माझ्यापेक्षा 4, 5, 6 वर्षांनी मोठंच असेल. माझ्या मोठ्या भावासारखीच आहे. त्यांनी माझ्यावर जेवढा विश्वास ठेवला असेल तर तो विश्वास संपादन मी केलाच पाहिजे आणि पूर्णत्वाला गेलोच पाहिजे. बरोबर. मला काय वाटत नाही. मला खूप ट्रोल करतात त्याच्यावरनं. हो ना. पण त्या ट्रोलिंगला मला वाटतं तुम्ही आता चपखल उत्तर दिलेलं आहे. नाही, मी लक्ष देत नाही. त्याचं कारण असं आहे की या ट्रोलर्सना एक गोष्ट लक्षातच येत नाही की तुम्ही कशाबद्दल बोलताय. तुम्हाला कोणी बोलायला सांगतंय का? अरे तुमचे पण कोणीतरी आहेत ना. बरोबर. तुम्ही पण कोणाला तरी मानता ना. मग आम्ही जर विचारलं तुम्ही त्यांना का मानतात, तर प्रत्येकाचा आपापली एक श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेनुसार तो माणूस चालत असतो आणि चालावा. श्रद्धाच नसेल तर माणूस यशस्वी होणार नाही, माणूस पण राहणार नाही. खरंच. सर मगाशी मी उल्लेख केला तसं शिंदे साहेबांची आणि तुमची पहिली भेट कशी झाली? 2008. आमचे एक मित्र आहेत, माजी महापौर संजय मोरे साहेब. त्यांच्या वॉर्डामध्ये एक दरवर्षी कार्यक्रम असायचा, बालमहोत्सव असायचा. विजू तो कंडक्ट करायचा सगळा. तर त्या वर्षी अँकरिंग मला म्हणाला, तू आणि आमची मैत्रीण हेमांगी कवी अभिनेत्री तुम्ही दोघे म्हणून करा. मग आमचं अँकरिंग चालू होतं आणि तेवढ्यात अशी धावपळ झाली आणि संजय राऊत साहेब आले. संजय राऊत साहेब मला संभाजीनगर पासून ओळखायचे. तर ते म्हणाले, तू काय करतोय इकडे? म्हणलं मी अँकरिंग करतोय. अच्छा 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 अच्छा, थांब बस, ओके चल, चालू चालू चालू. मग परत खाली बोलवलं. मला म्हणाले, एकनाथ शिंदेना ओळखतोस का? तर मी म्हणलं मला माहिती आहे पण माझी कधी ओळख नाही झाली. आता ते येत आहेत, तुझी ओळख करून देतो, तू इथेच राहतोस ना ठाण्यात? म्हणलं हा. मग साहेब आले, शिंदे साहेब. मग शिंदे साहेबांनी त्यांनी ओळख करून दिली की हा असा असा माझा मित्र आहे, चांगला कलाकार आहे वगैरे. मग साहेबांनी त्यांचं कार्ड दिलं की मला काही मदत लागली तर मला सांगा. आणि तिथनं साहेबांची आणि माझी ओळख झाली. तिथून तो सगळा प्रवास सुरू झाला. तिथून तो प्रवास सुरू झाला. मग इलेक्शनच्या निमित्ताने आमचं रेग्युलर त्यांना भेटणं व्हायचं, कारण तेव्हा काय एवढं सोशल मीडिया वगैरे असं फार नव्हतं. व्हॉट्सअप पण मला असं वाटतं सुरू झालं होता, म्हणजे हळूहळू सुरू झालं होतं. तेव्हा त्या गाड्या फिरायच्या बघ, बॅनर लावून ते भोंगे बिंगे. तर त्याच्यावर मग आमच्या ऍड, मी आणि विजू त्यांच्या साहेबांसाठी ऍड्स तयार करायचो, गाणी तयार करायचो. प्रिंट नाही, व्हिज्युअल ऍड, शूटिंग वगैरे करून आणि मग गाणी वगैरे तयार करायचो आणि मग ती त्या व्हॅनवर फिरायची. त्या निमित्ताने मग साहेबांबरोबर रेग्युलर भेट व्हायची. माणूस म्हणून साहेब फार ग्रेट आहेत रे, फार ग्रेट आहेत ते आहेतच. आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते दिसतं. म्हणजे त्यांच्यावर बोलताना लक्षात येतं की अरे हे पदावर मुख्यमंत्री आहेत, हे पदावर उपमुख्यमंत्री आहेत, हे पदावर नगरविकास मंत्री आहेत,
पण अदरवाईज तुम्ही जेव्हा त्यांना भेटाल तेव्हा मग अरे हा तर यार हे आपले मोठे भाऊ आहेत, त्यांना तर आपण नेहमी भेटतो असं वाटतं. हो ना. नवीन भेटणाऱ्या माणसाला पण म्हणून तर त्यांच्या बाजूला सतत सतत गर्दी असते. माणसांचा गराडात असतो. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हा जर प्रश्न जर मी नाही विचारला तर मग मोठी चूक होईल. धर्मवीर 3 कधी येतोय? हा रे बापरे, सिनेमाचा विचार चालू आहे. ओके धर्मवीर 3 हे नाव नसेल, ओके. नाव वेगळं असणार आहे काहीतरी. हम्म. त्या नावावर पण चर्चा चालू आहे. अच्छा. त्याच्या वन लाईन वर विचार झालेला आहे. फक्त ते कधी सुरू करायचं त्याचा मुहूर्त अजून ठरलेला नाही. पण 100% सांगतो, धर्मवीर 3चं जे काही नाव असेल तो सिनेमा मनोरंजनात्मक तर असेलच, पण त्याच्यामध्ये भरपूर थ्रिल असेल. अच्छा. आणि तो सर्वसामान्यांना तेवढाच, राजकारण्यांना तेवढाच, शिवसैनिकांना सगळ्यांना आवडणारा असेल. अच्छा. हे मात्र 100% सांगतो. फक्त अजून त्याचा मुहूर्त ठरला नाहीये, ते सुरू कधी करायचं आहे आणि मुहूर्तही ठरलेला नाही, ते जन्माला कधी घालायचं आहे. ओके. आता मी एक कुतूहलाने एक तुम्हाला विचारणार आहे. मला माहिती आहे तुम्ही त्याचं मला स्पष्ट काही सांगणार नाही, पण शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब नेहमी गुवाहाटी फाईल्स बद्दल बोलत असतात. तीच काय गोष्ट आहे का म्हणजे नेक्स्ट फिल्म मध्ये? हा आता बघू आता काय. मला माहित होतं तुम्ही नाही सांगणार म्हणून. आता बघूया. ओके ओके. आम्हाला काय अंदाज लावायचा आहे तो म्हणजे आम्ही लावू. ओके सर, आता निर्माता म्हणून तुमचे आणखी काय अपकमिंग प्रोजेक्ट आहेत? हे बघ, निर्माता म्हणून मला ह्याच्या व्यतिरिक्त मी 2 प्रोजेक्टवर ऑलरेडी काम करून ठेवलं होतं. एक मी लेडी ओरिएंटेड फिल्म करणार होतो आणि एक मी सस्पेन्स थ्रिलर नाही, हॉरर ओके अशी एक फिल्म करणार होतो. पण सद्यस्थितीचे मार्केट जर बघितलं तर मी थांबायचं ठरवलं. ओके. कारण आत्ताचं मराठी सिनेमाचं मार्केट कोणी किती काही म्हणो थोडंसं डळमळीत आहे. याच्या मागची कारण खूप असतील. त्यात पुन्हा एक भर पडलंय कारण म्हणजे हे सगळं जे काय सध्या असंतुलित चाललंय सगळं जगभरात, ते पण. कारण आता कुठलंही चॅनल सॅटेलाइट राईट्स विकत घेत नाहीये, कुठलंही ओटीटी चॅनल ओटीटी राईट्स 100% विकत घेत नाहीये. पेपर व्ह्यू वर ते सिनेमा द्या म्हणतायत. या सिच्युएशन मध्ये थोडीशी इन्सिक्युअर सिच्युएशन आहे. आणि मी तुला मगाशी म्हणलं त्याप्रमाणे माझ्या इंडस्ट्रीमध्ये एवढे मित्र आहेत, इतके जवळचे मित्र आहेत. मी जर सगळ्यांना म्हणलं की नाही आपल्याला आता सिनेमा करायचा आहे, पैसे तुम्हाला नंतर देईन, तरी कोणी नाही म्हणणार. पण मला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघायचं. सो मी ते आत्ताच करणार नाही. थोडी सिच्युएशन बरी झाली, मार्केट थोडंसं स्टेबल झालेलं दिसलं की त्याच्यापैकी दोन्हीपैकी एक कुठला तरी मी आधी बाहेर काढणार सिनेमा. एक तर तो लेडी ओरिएंटेड और हॉरर फिल्म. ओके. तुमच्या पुढील प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही खूप उत्सुक आहेत ते कधी जेव्हा येईल तेव्हा बघायला. अभिनेता म्हणून आणखी काय प्रोजेक्ट, कारण की तुमचं एका मागोमाग एक आता प्रोजेक्ट यायला लागलेत, आणखी काय आहे अपकमिंग की येणार? अरे मला तर भीती वाटत होती धर्मवीर नंतर, मला अभिनय म्हणून घेतात की नाही कोणी अभिनय. अरे बापरे. कारण मला म्हणजे एक तर त्या 4 वर्षाचा गॅप झालेला, त्या दोन फिल्मच्या प्रोडक्शन मध्ये एवढा बिझी होतो की मला वेळच नव्हता. आणि नंतर मला असं वाटायला लोक विसरली की काय आपल्याला, पण नाही. पुन्हा शिवाजीराजे भोसले केला महेश मांजरेकर सरांचा, आणि तिथनं ते परत एकदा रुटीनला लागलो अभिनेता म्हणून. जन्माला अभिनेता आलोय, इथे कर्म अभिनयाचेच करायला आलोय. 29 तारखेला द महाराष्ट्र फाईल्स येतोय, देऊळ बंद 2 चालूच आहे. दोन्ही फिल्म अप्रतिम आहेत. देऊळ बंद 2 तर धोधो चाललाय. महाराष्ट्र फाईल्स पण खूप छान सिनेमा आहे, 29 मेला रिलीज होतोय. महेश सरांची अजून एक ही फिल्म आहे. त्या व्यतिरिक्त अजून 2 फिल्म करतो अभिनेता म्हणून. त्या दोन्ही फिल्म मला असं वाटतं जून मध्ये एक सुरू होईल आणि एक ऑगस्ट मध्ये सुरू होईल. क्या बात. पण अभिनेता म्हणून पुन्हा एकदा जर कोणाला कुठल्या दिग्दर्शकाला निर्मात्याला असं वाटत असेल की मंगेश देसाईंना अभिनेता म्हणून घ्यायचं तर प्लीज माझा नंबर नोट करून घ्या. 96. माझा कोणी मॅनेजर नाही, कोणी PA नाही, मीच सर्वस्व आहे. तारखा वगैरे बघणारा बिंदास मला विचारू शकता. या निमित्ताने प्रमोशन पण झालं. तुम्ही सर एवढी वर्ष इंडस्ट्रीत काम केलंय, तुम्ही इंडस्ट्रीकडून कुठल्या गोष्टी शिकलात, म्हणजे काय शिकलात की बाबा हे पाहिजे इंडस्ट्रीत राहायचं तर? इंडस्ट्रीत राहायचं असेल ना तर फक्त प्रामाणिकपणा पाहिजे आणि सातत्य पाहिजे. तुला खरं सांगतो, सातत्य असेल तर तुम्हाला नवनवीन प्रयोग करायची संधी मिळते. आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं तर तुम्हाला कधी ना कधी त्याचं फळ मिळतं, कधी ना कधी तरी. पण या 2 गोष्टी पाहिजेत म्हणजे पाहिजेत, प्रामाणिकपणा आणि सातत्य. हे फार गरजेचं आहे. तुम्ही आता माझ्यासारखे नौखे लोक म्हणजे नौखे कलाकार इंडस्ट्रीत यायला पाहतात,
त्यांना काय सल्ला द्याल, की प्रेमाचा सल्ला द्या, की बाबा हे तुम्ही असं असाल तरच, किंवा जे काय असेल ते? प्रेमाचा सल्ला म्हणण्यापेक्षा मी त्यांना म्हणेन गर्दी करू नका. हा. माझा एक मित्र मुंबईला गेलाय करिअर करण्यासाठी, चला तर मी पण जातो म्हणून नका येऊ. हम्म. तो ते करू शकतो म्हणून गेलाय. हम्म. तुम्ही ते करू शकणार आहात का? त्याला सोबत म्हणून नका जाऊ, म्हणून गर्दी करू नका. आत्मपरीक्षण करा. हो मला हे येतं, हो मी हे करू शकतो. नुसतं मराठी इंडस्ट्रीला नुसतं चांगलं दिसणं, डान्स येणं म्हणजे चला आता मी काही करू शकतो असं नाही. मराठी इंडस्ट्री त्याला ऍक्सेप्ट करत आली आजपर्यंत ज्यांनी स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलेलं आहे. आणि खरंच आहे, खरं मराठी इंडस्ट्री म्हणून वेगळी आहे सगळ्यांपेक्षा. सो आत्मपरीक्षण करा, तुमच्यामध्ये खरंच काय गुण आहेत. दिग्दर्शकाचे गुण आहेत, अभिनेत्याचे गुण आहेत, नृत्य दिग्दर्शक कुठले गुण आहेत हे एकदा जोपासा, या ते चेक करा, क्वालिटी चेक करा आणि त्याच्यानंतर ठरवा ना येस मी या कामासाठी योग्य आहे, मला हेच करायचं आहे. नाहीतर वय निघून जाईल आणि घरच्यांचे पैसे निघून जातील आणि दोन्ही येत नाहीत परत. एकदा वय निघून गेलं की कुठे उभं राहावं लागतं आणि एकदा खिशातनं पैसे निघून गेले की हात पसरावे लागतात. खरंच. हे दोन्ही करायचे नसतील तर आत्मपरीक्षण करा. मुंबई काय समुद्र आहे रे. हो. मुंबई कोणाला जा म्हणत नाही. मुंबई म्हणते आ जाओ, लेकिन आने के बाद में मैं जो दूंगी वही लो. ज्यादा मांगने की कोशिश करोगे तो भी नहीं मिलेगा और समय से पहले मांगने की कोशिश करोगे तो भी नहीं मिलेगा. म्हणजे संयम पण हवाच. संयम सगळ्यात महत्वाचा. पेशन्स. म्हणजे मी 1993 साली आलो. 93 साली आल्यानंतर 2015 सालापर्यंत मी एका विशिष्ट स्ट्रगलिंग पिरियड मध्ये होतो. 2015 साली कुठेतरी मला माझ्या आयुष्यात बरे दिवस दिसायला लागले, बरे. ते 2021 पर्यंत. 2021 नंतर 2022 ते आजपर्यंत मला चांगले दिवस दिसले. वयाच्या कितव्या वर्षी? 54व्या वर्षी. मी वाटत नाही 54 वर्षाचा. नाहीच वाटत. मी आता कुठे 34-35 वर्षाचा वाटतो. तुम्ही जास्त म्हणताय. 24. हा. थँक्यू व्हेरी मच पार्टी तुला. प्रेमाचा सल्ला जो सरांनी दिलाय तो सगळ्या नवोदित कलाकारांनी लक्षात ठेवायला हवा, तसाच मीही लक्षात ठेवायला हवा. आणि सरांसोबत गप्पा मारून खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत. मला पण मजा आली. जरा वेगळे तू कुठून कुठून शोधून काढले मला माहिती नाही हे सगळे, पण मी आता इतके पॉडकास्ट करतोय बऱ्याच दिवसांपासून, हे सगळे छान गंमत आली मला बोलताना. वा वा. आणि माझा पहिला पॉडकास्ट असताना तुम्हाला गंमत आली म्हणजे मी या क्षेत्रात येऊ शकतो. संपलं, यशस्वी. थँक्यू सर. सर खरंच खूप मजा आली आणि तुमचे प्रोजेक्ट्स येत राहोत, तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला भेटत राहोत. तुम्हाला फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. 29 मेला मी स्वतः थिएटरातच जाऊन द महाराष्ट्र फाईल्स ही फिल्म बघणार आहे. ते महत्वाचं आहे. थिएटरातच जाऊन. हा, नाहीतर मग ते नाही. मराठी फिल्म थिएटरमध्येच पाहायला पाहिजे. तर सर माझी एक इच्छा आहे की आता तुम्ही तुमच्याकडून एक प्रेक्षकांना आवाहन करा फिल्मसाठी. 29 मेला द महाराष्ट्र फाईल्स संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होते. हा सिनेमा नक्की जाऊन बघा. यांनी सांगितल्याप्रमाणे थिएटरमध्येच जाऊन बघा. कारण जर तुम्ही थिएटरमध्ये गेलात तर मराठी सिनेमाला पैसे मिळतील आणि मराठी सिनेमाला पैसे मिळाले तर निर्माता जगेल आणि मराठी सिनेमाचा निर्माता जगला तरच चांगल्या चांगल्या फिल्म तुम्हाला बघायला मिळतील. 29 तारखेला मी वाट बघतोय तुमची. मी तिथे येणार नाही पण तरी मी तुमची वाट बघेल. 29 मेला द महाराष्ट्र फाईल्स. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर मग तुम्हाला कलाकारांचा हा कट्टा आवडला असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या भागात.